वैशाख महिना सुरू झाला होता. दुपारचे 12 वाजले होते आणि सूर्याने जणू आकाशातून आग ओकायला सुरुवात केली होती. माळरानावरील काळी जमीन इतकी तापली होती की त्यातून निघणाऱ्या वाफा लांबून एखाद्या मृगजळासारख्या भासत होत्या. शहरात शिकणारा कैलास 5 वर्षांनंतर आपल्या गावी चिंचोलीला परतला होता. बस स्थानकावर उतरल्या क्षणीच त्याला उन्हाचा पहिला तीव्र चटका बसला. एसी रूममध्ये राहण्याची सवय असलेल्या कैलासला हे वातावरण अगदीच वेगळं वाटत होतं. त्याने घाईघाईने आपला रुमाल ओला करून मानेवर ठेवला, पण 2च मिनिटात तोही कोरडा झाला. गरम वाऱ्याचे झोत अंगाला भिडत होते आणि घामाच्या धारांनी त्याचे अंग चिंब भिजले होते. गावात शिरताना कैलासच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी तरळू लागल्या. कधी काळी हिरव्या पिकांनी नटलेली शेतं आता भेगाळलेली दिसत होती. पाण्याअभावी पिकं कोमेजली होती. गावाच्या वेशीवरचा तो ओढा, जिथे तो लहानपणी मित्रांसोबत पोहायचा, खेळायचा, आता पूर्णपणे कोरडा पडला होता. पांढरं फटक दगड आणि वाळूच उरली होती. त्या दृश्याने त्याच्या मनात एक वेदना उमटली. कैलास आपल्या जुन्या वाड्यात पोहोचला. व्हरांड्यात त्याची आजी बसली होती. हातातल्या जुन्या सुती साडीने ती स्वतःला वारा घालत होती. त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला, डोळ्यात पाणी आलं. पण त्या प्रखर उन्हामुळे ते अश्रूही गालावर येण्याआधीच वाळून गेले. अरे लेकरा, अशा आगीच्या उन्हात कशाला आलास? पाय पोळले असतील ना तुझे? ती काळजीने म्हणाली. तिने माठातलं थंडगार पाणी त्याच्या हातात दिलं. त्या पाण्याला एक वेगळाच मातीचा सुगंध होता, जो शहरातल्या कोणत्याही फिल्टरच्या पाण्यात नव्हता. कैलासने घोटभर पाणी घेतलं आणि जणू त्याच्या अंगात पुन्हा जीव आला. दुपारच्या वेळी गावात एक वेगळीच शांतता पसरलेली असते. फक्त मधूनच एखाद्या कोकिळेचा आवाज किंवा झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येते. कैलासला मात्र झोप येत नव्हती. तो घराबाहेर पडला. बागेतल्या चिंचेच्या झाडाखाली काही मुलं खेळत होती. तिथे त्याला त्याचा जुना मित्र प्रकाश भेटला. प्रकाश आता शेती करत होता. त्याच्या चेहऱ्यावर उन्हामुळे आलेली काळी सावळी छटा आणि डोळ्यांतली कणखरता स्पष्ट दिसत होती. "काय रे कैलास, विसरलास का आम्हाला?" प्रकाश हसत म्हणाला. कैलासही हसला, पण त्या हसण्यात थोडीशी खंत होती. त्यांनी मिळून झाडावरचे कच्चे आंबे पाडले. मीठ तिखट लावून त्या कैऱ्या खाताना कैलासला जाणवलं, उन्हाळ्याचा चटका कितीही असला तरी या साध्या आनंदाची सर शहरातल्या मॉलमधल्या कोणत्याही गोष्टीला येणार नाही. संध्याकाळ झाली तरी उष्णता कमी झाली नव्हती. गावातील विहिरी तळगाठात होत्या. टँकर येण्याची वाट पाहत बायकांची लांबलचक रांग लागलेली होती. काहींच्या डोक्यावर रिकामे हंडे, काहींच्या चेहऱ्यावर चिंता. ते दृश्य पाहून कैलासला उन्हाळ्याचं भीषण वास्तव जाणवलं. उन्हाळा म्हणजे फक्त आंबे आणि सुट्टी नाही, तो स्वतःशीच म्हणाला. तो संघर्ष आहे, पाण्यासाठीची झुंज आहे. त्या रात्री कैलास झोपला, पण त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ चालू होता. इंजिनिअरिंग शिकूनही तो आपल्या गावासाठी काहीच करत नव्हता, ही खंत त्याला टोचत होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो प्रकाशला भेटला. "आपण काहीतरी करू शकतो," कैलास ठामपणे म्हणाला. "पावसाचं पाणी साठवायचं, ओढ्यावर छोटे बंधारे बांधायचे, विहिरी पुन्हा जिवंत करायच्या." प्रकाशच्या डोळ्यात आशेची एक नवी किरण चमकली. त्यांनी गावातील तरुणांना एकत्र केलं. सुरुवातीला काहींना ते अशक्य वाटत होतं, पण कैलासच्या योजनांमध्ये दम होता. त्याने साध्या भाषेत पाणी साठवण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या. हळूहळू सगळे कामाला लागले. कोरड्या ओढ्यावर छोटे बंधारे बांधले गेले. पावसाचं पाणी अडवण्यासाठी खड्डे खोदले गेले. गावात एक नवा उत्साह निर्माण झाला. मे महिना संपत आला होता. एका दुपारी अचानक आभाळ दाटून आलं. गरम वाऱ्याऐवजी गार वारा वाहू लागला. सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. आणि मग पहिला थेंब पडला. क्षणातच वळिवाचा पाऊस कोसळू लागला. मातीचा सुगंध सगळीकडे दरवळला. कोरड्या जमिनीने तो पाऊस लोभाने पिऊन घेतला. मुलं आनंदाने भिजू लागली. बायकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कैलास पावसात उभा राहून त्या क्षणाचा आनंद घेत होता. त्याच्या डोळ्यांसमोर एक चित्र होतं. हिरवीगार शेतं, भरलेले ओढे आणि आनंदी गाव. काही दिवसांनी कैलास पुन्हा शहराकडे निघाला. पण यावेळी तो वेगळा होता. त्याच्या मनात उन्हाळ्याबद्दल तक्रार नव्हती, तर कृतज्ञता होती.
उन्हाळ्याने त्याला वास्तव दाखवलं होतं आणि काहीतरी करण्याची प्रेरणा दिली होती. त्याच्या बॅगेत आजीने दिलेले हापूस आंबे होते आणि मनात गावाबद्दलचं प्रेम, जबाबदारी आणि एक नवं स्वप्न. उन्हाळा संपत होता, पण एका नव्या बदलाची सुरुवात झाली होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.